नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बातमी. उल्हासनगरतून आहे. सुभाषनगरात कार्तिका पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी. उल्हासनगर 3 मध्ये भारतीय बौद्ध महासभा शाखा सुभाषनगर पंचशील बुद्धविहारात उल्हासनगर तालुका शाखेच्या वतीनं दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिका पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. या पौर्णिमेनिमित्त भारतीय बौद्ध महासभेचे पूज्य भंतेजी धम्मप्रिय पूज्य भंतेजी विश्वबोधी कार्तिका पौर्णिमेनिमित्त उपासक उपासिकांना धम्मसंदेश देत होते. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष रोशन पगारे होते. तसेच या पौर्णिमा प्रसंगी देवीदास कांबळे, प्रल्हाद पंडित, विजय कांबळे सर, सोमाजी खैरनार, भास्कर सरोदे, दिलीप शिंदे, महिला विभाग अध्यक्षा कल्पनाताई वानखेडे, उपाध्यक्ष रेखाताई गोंकार, अंजनाबाई सपकाळे, गायाताई नरवडे, अशोक एफ शिरसाट, अरुण खैरे, अरुण शिरसाट, प्रल्हाद शेळके, त्रिभुवन जयस्वाल, प्रकाश गवळे, सुनताई कांबळे, ज्योती शिरसाट यांच्यासह आदी उपासक उपासिका यावेळी उपस्थित होत्या. त्यांना शोधतात, त्याचा शोध घेतल्यानंतर त्यांची आठवण येते, त्यांना धम्म द्यावा अशी त्यांची भावना व्यक्त करतात. परंतु त्यांचा मृत्यू झालेला होता. दुसऱ्या 8व्या पायरीचं शिक्षण देणारे उद्धव रामबुद्ध त्यांनाही शोधलं तर त्यांचाही मृत्यू झालेला होता. आणि मग त्यांची 6 वर्षाच्या खडतर तपस्या करत असताना त्यांचे 5 मित्र कोंडिन्य महानाम असोजित व पाणीवतीय हे 5 मित्र त्यांची सेवा करीत असते. आणि त्यांनी सिद्धार्थ गौतमावर कार सोडून गेले, रागावून गेले, तर त्यांनी सुजाताची खीर स्वीकारली आणि तपस्या भंग केली म्हणून त्यांच्यावर घुसून रागावून गेले. रागावून गेल्यानंतर सिद्धार्थ गौतमाला दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी माझे खडतर तपस्या करणारे माझे मित्र त्या कसं उर्मिला काश्यप, नदी काश्यप आणि गया काश्यप बंधूंना भगवान बुद्धांनी आपले भिक्षू केले आणि त्या 500 अरहंत भिक्षूमध्ये त्यांना अरहंत बनण्यासाठी परवानगी दिली. ते अरहंत झालेले आहेत आणि म्हणून त्या अरहंत बनतेच्या माध्यमातून आजची जी कार्तिक पौर्णिमा आहे ती अत्यंत अनन्यतेचं साधारण महत्त्व आहे. भगवान बुद्धाच्या त्या काळामध्ये भगवान बुद्ध अशाच एका ठिकाणी सकाळी बसलेले असताना त्या ठिकाणी अनाथ पिंडकांनी दिलेल्या जेतवनाच्या मध्ये भगवान बुद्ध सर्व भिक्षू सकाळची ध्यान प्रार्थना करत होते. भगवान बुद्ध म्हणतात, तो पहा तुम्हाला त्या ठिकाणी कोण भिक्षू दिसत आहे? तर त्यांनी सांगितले ते भंते सारीपुत्त आहे. म्हणून सारीपुत्त त्याच्याबरोबर किती भंते आहेत? तर त्यांनी सांगितले 25 भंते आहेत. तर भगवान बुद्ध म्हणतात सारीपुत्त पावसाच्या प्रत्येक थेंबाचं मोजमाप करणारे असे सारीपुत्त भंते आहेत. प्रत्येक थेंबाचं ते मोजमाप करतात, ते श्रेष्ठ ज्ञानी आहेत. आणि म्हणून त्यांच्याबरोबर असलेले 25 भिक्षू त्यांना मी सांगितलं नव्हतं त्यांच्याबरोबर जा, त्या गुणाने ते तिकडे गेलेले आहेत. दुसरे भंते कोण आहेत? तर त्या ठिकाणी भगवान बुद्धांना ते भंते सांगतात की महामोगलाल भंते आहेत. महामोगलाल भंते रिद्धी सिद्धीने त्यांना प्राप्त झालेली होती. त्यांच्या